नमस्कार मित्रांनो, कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागतच आहे। आज मी तुमका अळमी कशी साफ करतात आणि अळमीची भजी आणि भाजी कशी करतात ती दाखवतले। तर ह्यो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। ही अळमी आहे, ही बघा। ही अळमी ही फुललेली अळमी आहे आणि कळे पण असतात, ही फुलली आहेत। आधी तुमका अळमी कशी साफ करतात ती दाखवतले। हे बघा, ही अळमी फुललेली आहे। हे बघा, ही फुलावरचं असं वरचं भाग काढून घ्यायचो, सोलायची ती अशी आणि असे तुकडे करून टाकायचे। हे बघा, परत दाखवते। असं वरचं भाग काढायचो, जे येत नसत तर असं सुरीन काढायचा, तुकडे करायचे असे। एकदम बारके पण तुकडे करायचे नाही, मीडियमच। हे बघा, हे एक फुला तर खाल्लेला असं काढून टाकायचा, खाल्लेलो भाग तो घ्यायचो नाही, तो विषारी असता। आणि मी एक कळो घेतले बघा, कळो पण असं सोलून घ्यायचो वरून, मग अशी भाजी त्याची बुळबुळीत लागत नाही सोलून घेतल्यामुळे। हे बघा, असं सोलायचं, लगेच येता। बघा, असं पातळ घिसुरून हे केलं तरी येता। आणि असं सोलून झालं असं काढायचं बघा, आणि याचे तुकडे करायचे। जर किडको भाग असत तो काढून टाकायचो, खाल्लेलं असत किडको असत तो घ्यायचो नाही। बघा, असे साफ करायची। आता त्याचं खालचं दांडून असं खरडवून घ्यायचो, त्याची माती काढायची अशी। हे बघा, हे दाखवते तसं सुरीन काढायची, असं तासून घेतलं तरी चालत। आता हे तासून झालं, आता ह्याचे असे दोन भाग करायचे, मधून 2 करा, 4 करा आणि असे कापायचे, मोठे मोठे तुकडे कापायचे, एकदम बारीक कापायचे नाही। हे बघा, अशा प्रकारे आपली अळमी साफ करून झाली आहे। अशी अळमी साफ करायची। आता तुमका अळम्याची भजी कशी करतात ती दाखवतले। मी 7-8 अळमी घेतलं, कळे घ्यायचे आणि ती असे सोलून घ्यायचे कळे। हे बघा, असे सोलून घ्यायचे कळे सगळे। हे बघा, असं सोलून घेतलंय। आता ह्या वर बुळबुळीत आता खरडून घेऊया असं। आता हे खाली दांडो आणा त्याची माती काढून घ्यायची सुरीने। हे बघा, असे मी सगळे कळे मी सोलून घेते आता। हे बघा, सगळे कळे मी सोलून घेतले। आता मी ह्याचे उभे 2 भाग करतले। आता ह्याचे मी उभे 2 भाग करून घेते। बघा, असे 2 भाग करून घ्यायचे। हे बघा, आता अशा प्रकारे मी सगळे कळ्यांचे 2 भाग करून घेते। हे बघा, सगळ्या कळ्यांचे 2 भाग करून घेतले असे। हे बघा, आता मी एका पातेल्यात हे सगळे कळे ओतून घेते। आता ह्याच्यात ना गरम पाणी ओतून घ्यायचं, मग कसं कीडबीड असली तर मरून जाता। आणि माती बिती चांगली धुवून घ्यायची, चोळून घ्यायची अशी माती। गरम पाणी ओतायचा, थंड नाही। अशी माती रवली असत ना तर चोळून घ्यायची अशी हाताने, एक एक हळूहळू। आता हे कळे मी एका चाळणीत गळत ठेवते। आता बेसन तयार करून घेते। आता एका पातेल्यात 4 चमचे बेसन घेते। आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद आणि 1.5 चमचो मालवणी मसालो घेतले, आणि अर्धा चमचो आला लसूणची पेस्ट हे टाकून
हे एकदम मिक्स करून घ्यायचं चांगला। आता त्याच्यात मी 2 मोठे चमचे आगूळ घेतले, म्हणजे कसा आंबटपणा येऊ ना भज्यात, म्हणून मी आगूळ आधी ओतून घेतलंय। आता ह्यात परत एकदा मिक्स करूया। आता त्याच्यात मी थोडा पाणी घालून हे बेसन तयार करून घेते। एकदम पाणी ओतायचं नाही तर त्या पातळ होतला। आपण एकदम पातळ पण नको, एकदम घट पण नको। होय बघा, आपलं बेसन तयार असं आहे बघा। एकदम पातळ करायचं नाही आणि एकदम घट्ट पण आहे बघ। आता ह्याच्यात मी अळमी टाकून अशा प्रकारे ही अळमी बुडून घेते बेसनमध्ये। आता ही तळूया आपण। मी एका कढईत तेल गरम करत ठेवलेलं आहे। तेल चांगला गरम झाल्यावरच ही भजी सोडायची, कारण त्या अळमीत कसा पाणी असतं ना, एकदम पिळून घेऊ शकत नाही आपण, ती कुसकाडते म्हणून। हे बघ कसं उडता बघा पाणी, हे बघा एकदा पलटून देतो। होय बघा, तयार असत आपली अळम्याची भजी। तुमका ही भजी कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा, आणि ही रेसिपी एकदा तरी करून बघा। आता मी तुमका दाखवतले अळम्याची भाजी कशी करतात ती। मी मगाशी दाखवलेलं अळमी कशी साफ करतात तेव्हाच आम्ही साफ करून घेतलेलं अळमी तशीच साफ करायची ही। आता ह्याच्यात मी गरम पाणी ओतून घेते। उकळता पाणी घ्यायचा, थंड पाणी ओतायचं नाही। तर उकळत्या पाण्यात अशीच आता 5 मिनिटं ठेवून घेऊया। 5 मिनिटं झाल्यावर आता ही अळमी गाळून घेते बघा। ही गरम असल्यामुळे माका गाळूची लागतात। नंतर ही थंड झाली ना काही बघा अशी हातान पिळायची, घट्ट पाणी असतं त्याच्यात भरपूर। हे बघा अशी एकदम घट्ट पिळून घ्यायची। होय बघा, घट्ट पिळून सगळी झाली आहे भाजी। आता मी एका कढईत 2 चमचे तेल टाकून आणि 3 मोठे कांदे घेतले। आता ते तेलात पलटून घेतो। कांदा जरा जास्तच टाकायचो, नाही तर भाजी चांगली लागणार नाही। आता त्याच्यात मी 7 ते 8 कोकमा टाकते। कोकमा टाकून झाला, आता ही आपण अळमी पिळून घेतलेलं ना ती टाकून घेऊया त्याच्यात। आणि त्याच्यात बरोबर 1.5 चमचा मी मालवणी मसालो टाकले। तुमच्याकडे खायची मालवणी मसाला नसत तर तुमचं घरगुती मसाला टाकलात तरी चालत। आता त्याच्यात मी चवीनुसार मीठ टाकून हे पलटून घेते एकदा। चांगला मिक्स करून घ्यायचा। बघा मिक्स करून झाला। आता ही अशी 10 मिनिटं ठेवूया। हे बघा एक पाणी सुटलं तर आटेपर्यंत आपण हे करायचा। एक जास्त वेळ लागणार नाही भाजी शिजू। तयार असा आपली अळम्याची भाजी। तर ही रेसिपी तुमका कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असा तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि कोकण हॉटेल रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। तर परत भेटूया एका अशाच नवीन रेसिपीमध्ये। बाय।